निलेश भाऊजीला काय वाटतंय आमच्या की ही ताई त्यांना बेहणार आहे म्हणून. मी काय बेत नाही भाऊजी. तुम्ही सास सासऱ्याला बोलवून घेतलं म्हणून काय झालं? तुम्हाला काय वाटतं सास सासऱ्याचं ऐकलं बी मी? माझ्या आई बाप्पाचं ऐकलं नाही, मी तुमच्या सास सासऱ्याचं ऐकते बी. कशी ऐकत नाही बघतोच की कसे ऐकत नाही म्हणजे जेव्हा मित्रांनो जेव्हा तुम्ही पोट भरून खावा, नाही पुरण तर अजून करून खावा. माझा भाव असल्यावर मला कमी पडत नाही. रात्रीचं खाताय चिकन अजून, मग मटणाचं पीस खातो मी. मटणाचं पीस खावा नाही खावा. तुम्हाला काय वाटतं मी ऐकलं बी अण्णाजन मावशीचं? चांगलं सांगायचं. चांगलं सांगायला मेन म्हणजे मग त्यांच्या लेखा काय लेखालाच म्हणते लेकीला सांगावा, जावायला सांगावा. मी चुकते का? जावाय लेख चुकत नाही काय त्यांची? मलाच बरं सांगाय आले आता इथं. निवारा महत्वाचा आहे. निवारा का महत्वाचा आहे? मला हेच पाहिजे, सोनच पाहिजे अदोगर. मी ऐकत नाही कोणाचं सकट. किती थांब जरा अव तुमचा भाव असला कसला व पहाटच तुम्हाला इथं ठेवून पाटरू घेऊन गेले ती बी हाके पाहुण्याला फोन करून ही करून. जाऊ दे की सोनाला पैसे कशाने द्यायचं? सोनार पैसे बकड पाटरू इकून देताय तुम्ही. थोडी थोडी उधारी कमी केली पाहिजे. उधारी कमी कसं करचाल? माझी मी हातातच घेऊन बसणार आहे. त्यामुळे तर गप बसली आहे. त्यांना वाटलं मी झोपीत आहे. झोपीत नव्हती मित्रांनो, खरंच मी उगाच झोपाय सॉंग केलं होतं मी. काय काय करते ती, कसं करते ती, नेमकं कुठं कशी जाते ती. त्याचा पैसे कोण द्यायचं? पैसे नाही आला की पैसा माझ्या हातात पाहिजेत. नाही एका एकाला नीटनीटकं जगूनच देणार नाही मी. भावाला म्हणलं आता तकळत पैसे गायब करून देऊ. भाव कसा गायब करतोय बघू द्या की मला. मग भावाला जगायचं नाही का? छे काय चुलीत चालली करड तरी जेवताय असतो मी. घालून जेवावी. माझी करड आहे. तुमची करड कशी आहे ती? माझी करड आहे ती. सगळं तुमचं जाया. कसं खात्या जाया? खाली वाकून दूध घालायचं नाही, काय नाही, जेवाय बसल्या पहिल्यांदा. जनावर जित्राबाज झाली की तू येड्यागत करू नको. कोणाच तर ऐकायचं नाही. मी ऐकत नाही. मी माझ्या आई बाप्पाचं ऐकलं नाही. ती पण मी ज्या आई बाप्पाचं कशी ऐकलं? 6 महिन्यात तुला 100% आम्ही करतो. पण मी एवढी म्हणजे एवढी कड आहे. आणि तिचा आई बाप चांगला आहे, आपल्याला काय नाही. बरोबर बोलते ती, बरोबर आहे, मला काय मान्य आहे. पण त्यांनी म्हणलं पाहिजे, त्यांच्या लेकीसारखं बोललं नाही पाहिजे, माझ्यासारखं बोललं नाही. रीतीनं चाललं पाहिजे. रीतीनं चाललं पाहिजे. रीतीनं काय कारण त्यांची लेक आहे म्हणून का झालं? माझ्या बी थोडं तरी पाहिजे ना. मग आधी म्हणायचं, मग गंटन घ्या, परत मग पत्र ठोकू. लगेच पत्र ठोकून येतो कुठं राया जाया घरी जनावर चित्रा बघून. डोळं किती दुर्ळ मग घेताय की आता. घरी जाऊन शेरडाला मसऱ्याला घालायचं काय? घालायचं काय? काय घालायचं? एवढे दिवस काय घालतं तीच घालायचं. इथं सगळाच होता आहे, बांधूक आहे, सगळं आहे. असले बायानो, मला काय टेन्शन देऊ नका तुम्ही. तुमच्या भावाला फोन करा आणि ती पाटराचे पैसे माझ्या हातात आणून द्या म्हणून सांगा. तिकडल्या तिकडे देऊन येऊ नका, नाही तर मी नीटनीटकी जगून देणार नाही. बघा आले की गाडी सकट फुडून टाकील. मग कुठं दगड लागल मला काय सांगू नका तुम्ही. म्हणजे सगळं तुझ्या मनात माझ्या मनाजोगत झालं पाहिजे. नाहीतर मग ते पाटरू म्हणजे इकलंय पैसे द्या, विसार द्या आणि मला 2 तोळ्याचा गंठण घेऊन या म्हणून सांगा फोन लावून. म्हणजे मला घरात किंमत नाहीच का तुम्हाला किंमत? मला किंमत आहे, तुम्हाला मी कशी किंमत देऊ? तुम्ही काय माझ्यासाठी करताय? पंजान केलं जोडवी केलं, तुला पंजान केलं जोडवी केलं. आज 10 वेळा ग बाई हे करायचे ती. असू दे, मी गपचीप बसते म्हणून ह्यांचा गैरफायदा ह्यांनी उचलला. पण ह्यासनी बी शिक्षा माझी भरपूर आहे, कारण मी हटत नाही. माग किती बी केलं तरी मी मोहरच. माझं मी बोलते तीच खरं आहे, कुणाचं मी ऐकत नाही. 2 दिवसात पायात काढतो. 2 दिवसात पाया कसा जिसबी येतोय का? ती रानाचा पाईपलाईनचा. मला शिकवू नका इथं. कोकलेड आहे ती, पोपलेड का कोकलेड. ते काय जिसीबी आहे? मी बघते की कसं कोण कुठनं वाहन येतंय, कोण कसं घेऊन येतंय, त्याचीच मी देखरेख करते इथं.
मी काय माझं ध्यान तेवढ्यावरच आहे. कोण कुठं जातंय कोण कसं करताय पण मी गप बसले. काल भाव कुठे गेलता म्हणून सांगितलं. हा बघायला गेलता काय बघा पत्र एस्टिमेट काढलेले 50,000 म्हणजे 50,000. आव मग कशाला घेताय 50,000. हा एक तोळा येतोय की तेवढ्यात 20-15 हजारात म्हणजे साजूक दिसलं असतं. 50,000चं तर पत्र आणायचं देवा कसं व्हायचं. एक तोळा येतोय तेवढ्यात. हा तुझ्या बापाने एक तो आहे तो अर्धा तो असं आहे. अर्धा तोळा म्हणजे एक तोळा येतोय की अर्धा तोळा. बरं शिकवताय मला तुम्ही. हा तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही वी. तुला घेतो पूनमला घेतो सगळ्याला घेतो नाही पुनमला घेऊ नका नाहीतर नका घेऊ नाही घ्या तिला पण मला पहिल्यांदा घ्या आणि मला लगेच घ्या मग पत्र ठोका. मी काय तुम्हाला म्हणत नाही की तिला घेऊ नका. तिला म्याला घेतलं की तिला इसाळी तू तिथं घे म्हणली की घेत नाही. परत मानानं पान खात नाही. काय म्हणजे ती उघड्यानं उकाळ चाटणारी बाई आहे ती. तुला कसं झाले झाले लय झालंय मला. असं द्या मी शांत बसते याचा गैरफायदा काय उचलू नका आणि माझे मला तुला कामाला जावं लागलं आता नीट नाही कोणाचं ऐकणार माझे मी करीत काम नाही बसेल तशीच बोंबल. किती दिवस राहायचं बाजार संपला पुन्हा कुठं जाणार आहे आता पाठवच पैसे आले नाही देत नाही आम्ही सोनाला दिला सोनाला कसं दिलं माझे मला पाठवच पैसे पाहिजे तर उधारी कोण देईल उधारी कशी द्यायचं आहे माझे उधारी तुम्ही पैसे कमावताय कुठे घेत. हा काम करतोय कशीच कामं करायला डोंबलीचे. तुला तुडवी घेतली पंचांग घेतलं जेवा खावा आता गपचिप. हा लवकरच भुका लागते तुम्हाला 9च्या आधी तिथं. उगट टकुरीला एवढं याप केलंय माझ्या की माझं टकुर नुसतं दुखून गेलं ह्या माणसांनी आणि मलाच म्हणते ती ही वाईट आहे आणि ही चांगली आहे ती. हा ह्यासनी काय वाटतंय भाऊजीला पुन्माला पुन्मानच फुलवलं असल. अण्णाला राहिलं घ्या बोलून मग ताय ऐकल. ताय कुणाच्या बाप्पाचं ऐकत नाही एवढं ध्यानात ठेवा. माझ्याच बाप्पाचं मी ऐकलं नाही तर मी कशी ऐकल. हा पण मी तो किती बी नकरा कर पण मी तुला काय घर बांधून देणार नाही. आणि भाऊजी तुम्ही किती बी नकरा केलं तर मी काय तुम्हाला पत्र ठुकून देणार नाही एवढं ध्यानात ठेवा. आणि तुम्ही बी किती बी भावाची कड वडलीन काय केलं तर तुम्हाला शेवटी भेट नाही. माझ्या भावासाठी काय पण भावासाठी काय बी भावासाठी काय तुमचं काळीच काढून देता का भावाला. हा बोलताय तेवढं मोठाड. अहो किती बी शेवट भाव तुमच्या जीव दे मला सक्का भाव पक्का वैरी म्हणते एवढं देणार ठेवा. शेवटी बायकोच वटणीला येते बायकोच तुमच्या संगतीला येते एवढं देणार ठेवा. खातायच की काय तुमचं घास बंद आहे देवी घासा माग घास घासा माग घास चालू जाईल. खाऊ देत नाही होय सुकान घास म्हणून तर मटण आणू का पैसे नाही म्हणताय मटण आणली कशीवर. हा सासू राहिले त्यांना मटण नको हा मग त्यांना म्हणायचं लय गरीब आहे आमची मटण आणाय पैसेच नाही तो म्हणायच तुम्ही. हा गरीब असली म्हणजे गरीब आहे मग गरीब आहे ती लाजायच नाही. मग मला बी 2 तोळा सोने घ्या लाजू नका गरीब आहे म्हणून. हा मला उगा टकुरीत ताप देऊ नका. मला कोण ताप देत नाही तू जा मला ताप देते. होय मी ताप देते. अहो तुम्ही मला घरात खाऊन सकट दे ना घ्या. तुला इथं काम करू वाटणार जर मी काम का बरं करू मी काम करत नाही. काम करा नाही तर बोंबलच बसा मला काय घेणले नाही. मला तेवढं फोन करून सांगा तुमच्या भावाला ती पटराचं पैसे माझ्या हातात आणून द्या म्हणून. नाहीतर बघा आल्या दगड आहे ती मायाकून. हा उग माझ्या टकुरीत काय तुम्ही शिरू नका. पाटराच्या पैशाचा मी मालक आहे. होय पटराच्या पैशाचा काय मालक आहे तुम्ही. मी मालकी नाही त्या पटराच्या पैशाचे. नाही तुम्हाला नीटनेटके जगून देणार पत्र कसं ठोकताय मला बघू द्या आता.